नमस्कार. मी आज तुम्हाला मेदोडे कसे बनवायचे ते दाखवणार आहे. मी रात्री भिजत घातली होती ही उडदाची डाळ. त्यातलं आता पाणी काढून घेते मी. हे बघा मी यातलं पाणी काढून घेतले. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेते हे. आता मी हे मिक्सरला वाटून घेते बारीक. हे बघा मी असं पीठ वाटून घेतले. पाणी नाही घालायचं, पाणी लागलं तरच पाणी घालायचं. पाणी घातलं पीठ पातळ होतं. हे बघा आपलं सगळं पीठ आता वाटून झालेलं आहे. आता इथं कोथिंबीर घेतली, मीठ घेतले, जिरे घेतलेत. इथं एक हिरवी मिरची कट करून घेतली मी. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही तिखट तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता. मीठ चवीनुसार घाला. पीठ असं एक साईडनेच फेटून घ्यायचं. असं इकडून इकडून असं फेटून नाही घ्यायचं, एक साईडकडूनच फेटून घ्यायचं. पीठ जेवढं फेटतं तेवढं आपले मेदोडे खुसखुशीत होतात. एक साईड करून पीठ फेटून घ्यायचं चांगलं. आपले मेदोडे खाताना पण खुसखुशीत होतात, मऊ होते. हे बघा वाटीला मी कपडा कॉटनचा बांधून घेतलाय. मी ह्यानं बनवून दाखवणार आहे तुम्हाला. हे बघा मी वाटीत असं पाणी लावून घेते. पाण्याचा हात बुडवून ही पिठाचा गोळा घ्यायचा. इथे मी गॅसवर तेल गरम होण्यासाठी ठेवते. आता त्या तेलामध्ये मी सोडून घेते. आता सोडून घ्यायचं तेलामध्ये. आपल्या कढईमध्ये जेवढे बसून तेवढेच मेदोडे घालून घ्यायचे, जास्त नाही घालायचे. चांगलं लाल सोनेरी रंगापर्यंत तळून घ्यायचे चांगले. हे बघा आपले मेदोडे किती छान दिसतात. कलर पण बदलला आहे. चांगले कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे चांगले. हे बघा असे वाजेपर्यंत तळून घ्यायचे छान. हे बघा आपले मेदोडे खाण्यासाठी तयार झालेत. किती खूप सुंदर दिसतात. हे तुम्ही पण अशा प्रकारे करून बघा, तुम्हाला पण नक्की आवडेल. हे बघा चटणीसोबत खावा. सांबर आहे, इडली आहे, गरमागरम मेदोडे केलेले आहेत. या खायला. कसे वाटले माझे मेदोडे कमेंट करून मला नक्की कळवा. आवडल्यास माझ्या चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. मस्त खा, स्वस्त राहा. धन्यवाद. मम्मी